नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच रंजक विषयावर गप्पा मारणार आहोत. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपल्या मानवी शरीरामध्ये स्वतःला नैसर्गिकरित्या बरं करण्याची प्रचंड शक्ती आधीपासूनच असते. होय, हे अगदी खरं आहे. फक्त रोजच्या साध्या निर्णयांतून आणि आपल्या छोट्या छोट्या सवयींमधून ही उपचाराची शक्ती कशी जागी करायची हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. चला तर मग खऱ्या आरोग्याच्या या महत्त्वपूर्ण प्रवासाला लगेचच सुरुवात करूया. कधी विचार केलाय का, आज आपल्या आजूबाजूला इतकी महागडी औषधं, अद्ययावत जिम आणि वेगवेगळ्या प्रकारची सप्लिमेंट्स उपलब्ध असतानाही लोक आतून इतके थकलेले आणि अस्वस्थ का आहेत? आपण पाहतो, अनेक लोक बाहेरून खूप तंदुरुस्त दिसतात, पण आतून त्यांना सतत वेदना आणि कसला तरी थकवा जाणवत असतो. आधुनिक आरोग्याच्या या गुंतागुंतीच्या ट्रेंड्समध्ये कुठेतरी काहीतरी नक्कीच चुकतंय. आजकाल असं झालंय की आरोग्य म्हणजे केवळ मेडिकल टेस्ट करणं आणि औषधं घेणं असा समज झालाय, आणि यामुळेच हा थकवा कमी होण्याऐवजी अधिकच वाढत चाललाय. खऱ्या आरोग्याचा मूळ पाया समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपलं शरीर हे काही एखादं यंत्र नाही ज्याला सतत बाहेरून दुरुस्तीची गरज भासावी. ती एक अतिशय बुद्धिमान आणि स्वयंचलित प्रणाली आहे जी स्वतःला स्वतःच दुरुस्त करू शकते. केवळ आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेवर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा शरीराला नैसर्गिकरित्या बरं होण्यासाठी योग्य वातावरण आणि संकेत देण्याची आज सर्वाधिक गरज आहे. आता आपण आहार आणि जीवनशैलीबद्दल समाजात पसरलेले काही मोठे गैरसमज एकामागून एक खोडून काढूया. सर्वात पहिला आणि मोठा गैरसमज म्हणजे सर्व प्रकारचे फॅट्स किंवा चरबी आरोग्यासाठी हानिकारक असते. खरं सांगायचं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. सत्य हे आहे की साजूक तूप, खोबरेल तेल आणि काजू बदाम यांसारखे नैसर्गिक फॅट्स आपल्या मेंदूच्या आणि हार्मोन्सच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. रिफाइंड तेल नक्कीच वाईट आहे, पण हे नैसर्गिक फॅट्स शरीरासाठी खरोखरच एका वरदानासारखे आहेत. आणखी दोन मोठे गैरसमज समाजात रूढ आहेत. एक म्हणजे नाश्ता हा जबरदस्तीने का होईना केलाच पाहिजे, आणि दुसरं म्हणजे सिंथेटिक सप्लिमेंट्स घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण थांबा, सत्य काय आहे ते समजून घ्या. शरीराच्या नैसर्गिक भुकेचे संकेत ओळखणं आणि हंगामी, साधं घरगुती अन्न खाणं हे कोणत्याही गोळ्या घेण्यापेक्षा जास्त परिणामकारक असतं. कृत्रिम जीवनसत्व घेण्यापेक्षा नैसर्गिक आणि स्वच्छ अन्नातून पोषण मिळवणं हाच शरीराची ऊर्जा आणि पचन सुधारण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. तसंच ताप किंवा वेदना यांसारखी लक्षणं दिसली की आपण लगेच घाबरून जातो. पण ही लक्षणं म्हणजे आजार नसून शरीर आतून बरं होत असल्याचं ते नैसर्गिक लक्षण आहे हे समजून घ्या. विनाकारण औषधं घेऊन ही लक्षणं दाबून टाकणं चुकीचं आहे. आणि हो, आरोग्य मिळवणं हे खूप महागडं असतं, हा तर त्याहूनही मोठा गैरसमज. खऱ्या आरोग्यासाठी महागड्या उत्पादनांची अजिबात गरज नसते, तर पुरेशी झोप, चालणं आणि कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घेणं यांसारख्या मोफत आणि अत्यंत सोप्या सवयींची गरज असते. तर मग आता प्रश्न पडतो की आपलं खरं आरोग्य मोजायचं कसं? निरोगी शरीराचे मुख्यत्वे 5 स्तंभ आहेत. वजन कमी असणं किंवा रक्ताचे अहवाल नॉर्मल असणं या वरवरच्या गोष्टींपेक्षा हे 5 स्तंभ अधिक महत्त्वाचे आहेत. ते कोणते? तर पहिलं, दिवसभर टिकणारी अखंड ऊर्जा. दुसरं, नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती. तिसरं, शरीर आणि मेंदूला पूर्णपणे रिचार्ज करणारी गाढ झोप. चौथं, अन्नातील पोषक तत्वे व्यवस्थित शोषून घेणारं उत्तम पचन. आणि पाचवं, स्पष्ट विचार करण्याची मानसिक क्षमता. हेच एका उत्तम आणि निरोगी शरीराचे खरे मापदंड आहेत. शरीराला स्वतःचा डॉक्टर बनवण्यासाठी आणि नैसर्गिक उपचार प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मुख्य 3 सोप्या टप्प्यांची गरज असते. पहिलं म्हणजे नैसर्गिक आणि पौष्टिक संपूर्ण अन्न, जे शरीराला खऱ्या अर्थाने ऊर्जा देतं. दुसरं म्हणजे दैनंदिन हालचाल, जसं की रोज थोडा वेळ चालणं. यामुळे तुमचं पचन सुधारतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत होते. आणि तिसरं म्हणजे साध्या पाण्याने योग्य हायड्रेशन राखणं. या 3 साध्या गोष्टी शरीराच्या नैसर्गिक उपचाराचा मुख्य पाया आहेत. आता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजे शरीर आणि मनाचा थेट संबंध. सततची भीती, कामाचा ताण आणि नकारात्मक विचार आपल्या शरीराला फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच एका आपत्कालीन स्थितीत ढकलतात. तुम्हाला माहितीये का, यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनक्रिया तात्पुरती थांबते. याउलट जर तुमचं मन शांत असेल तर शरीरातील पेशींची नैसर्गिक दुरुस्ती आणि उपचाराची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू होते. थोडक्यात सांगायचं तर आपलं मन हे शरीराला बरं करू शकतं
किंवा आजारीही पडू शकतं. मग ही मनाची शांती मिळवायची कशी? तणाव कमी करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी साधने आपल्याकडे आहेत. सर्वप्रथम आपल्या विचारांची जागरूकता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपण काय विचार करतोय यावर लक्ष ठेवा. दुसरं म्हणजे दीर्घ श्वास आणि ध्यानाद्वारे सक्रिय विश्रांती घेणं, ज्यामुळे आपली मज्जासंस्था शांत होते. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक विश्वास. माझं शरीर पूर्णपणे बरं होऊ शकतं, हा ठाम विश्वास जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा शरीरात प्लेसिबो इफेक्ट सुरू होतो आणि नैसर्गिक उपचाराची खरी जादू दिसून येते. एक अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणारा विचार नेहमी लक्षात ठेवा. क्षमा हे एक औषध आहे. मनात जुना राग, दुःख किंवा कोणाबद्दलचा अपराधीपणा बाळगून ठेवणं हे भावनिक विष बनून शारीरिक आजार निर्माण करतं. पण जेव्हा तुम्ही या नकारात्मक भावनांना सोडून देता, माफ करता, तेव्हा शरीराला एक प्रकारचा हलकेपणा मिळतो आणि आतून खोलवर नैसर्गिक उपचाराला सुरुवात होते. मानसिक ओझं कमी करणं हा निरोगी आयुष्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आता आपण आपल्या हृदयाच्या आरोग्याबद्दल बोलूया. बहुधा आपण हृदयाचा विचार फक्त रक्तपुरवठा करणारे एक यंत्र म्हणून करतो, पण तसं नाहीये. हृदय हे एक भावनिक आणि ऊर्जावान केंद्र आहे. आपण नेहमी ऐकतो की जंक फूड हृदयासाठी हानिकारक आहे, पण त्याहूनही अधिक नुकसान हे सततचा ताण, एकटेपणा आणि शारीरिक निष्क्रियता यामुळे हृदयाचं होत असतं. म्हणूनच फक्त आहारावर नाही तर आपलं भावनिक आरोग्य जपण्यावरही भर देणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग हृदयाला खंबीर आणि मजबूत कसं ठेवायचं? यासाठी काही अतिशय साध्या पण नैसर्गिक सवयी आपल्याला अंगीकारता येतील. दररोज फक्त 30 मिनिटे चालणं, दीर्घ श्वास घेणं, मित्रांसोबत मन मोकळा हसणं, रात्रीची 7 ते 8 तासांची गाढ झोप घेणं, भावनिक डिटॉक्स म्हणजेच मनातलं ओझं कमी करणं आणि रोज थोडा वेळ कोवळ्या सूर्यप्रकाशात जाणं. या अतिशय साध्या सवयी नैसर्गिकरित्या तुमचा रक्तदाब नियंत्रित करतात आणि हृदयाचं आयुष्य वाढवतात. आता हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण रोजच्या धावपळीत हे प्रत्यक्षात कसं आणायचं? म्हणूनच यापुढील भागात आपण खऱ्या आरोग्याचा एक सोपा आराखडा म्हणजेच एक अतिशय व्यावहारिक आणि साधी दैनंदिन जीवनशैली पाहणार आहोत. दिवसाची सुरुवात योग्य प्रकारे करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सकाळी लवकर उठणं, त्यानंतर खोलीच्या तापमानाचं साधं पाणी पिणं, 5 ते 10 मिनिटं हलके स्ट्रेचिंग करणं आणि त्यानंतर शांत बसून 10 ते 15 मिनिटांचं ध्यान करणं. या अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टींमुळे तुमचं पचन आणि चयापचयक्रिया अतिशय उत्तम प्रकारे सक्रिय होते आणि दिवसभर एक स्थिर आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. सोबतच एखादा हलका आणि पौष्टिक नाश्ता घेतल्याने शरीराला कामासाठी योग्य इंधन मिळतं. आता पाहूया दिवसभराच्या कामाच्या वेळच्या सवयी. जर तुमचं दिवसभर बसून काम असेल तर सलग बसून राहू नका. मध्येच 5 ते 10 मिनिटांचा चालण्याचा ब्रेक घेणं नक्कीच फायद्याचं ठरतं. तसेच कामाच्या मध्ये 2 ते 5 मिनिटांचा माइंडफुलनेस म्हणजे जाणीवपूर्वक विश्रांतीचा पॉज घ्या. दुपारच्या जेवणात साधं, नैसर्गिक आणि हलकं प्रथिनयुक्त अन्न घ्या. यामुळे दुपारच्या वेळी जो सुस्तीचा किंवा ऊर्जेचा अभाव जाणवतो तो टळतो आणि कामावरील तुमचं लक्ष अगदी अचूक केंद्रित राहतं. संध्याकाळ आणि रात्रीचा वेळ हा शरीर रिचार्ज करण्याचा वेळ असतो. संध्याकाळचा दिनक्रम असा असावा: अर्धा तास थोड्या वेगाने चालणं, कुटुंबासोबत मस्त वेळ घालवणं आणि महत्त्वाचं म्हणजे हलकं व लवकर जेवण घेणं. झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीनपासून पूर्णपणे दूर राहून एखादं चांगलं पुस्तक वाचणं. यामुळे तुमचा मेंदू शांत होतो आणि पेशींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली 7 ते 8 तासांची गाढ झोप तुम्हाला नक्की मिळते. लक्षात ठेवा, हीच झोप तुमच्या नैसर्गिक उपचाराचा मुख्य पाया आहे. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते खऱ्या आयुष्यात खरंच काम करतं का? यासाठी आपण एक उत्तम उदाहरण पाहूया, ते म्हणजे शर्माजींची केस स्टडी. शर्माजींनी उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाच्या धोक्यावर अत्यंत यशस्वीपणे मात केली. कोणतेही अतिरेकी डाएट किंवा महागडे उपाय न करता केवळ छोट्या आणि सातत्यपूर्ण बदलांनी त्यांनी एवढी गंभीर आरोग्य समस्या कशी सोडवली याचा हा एक जिवंत आणि अत्यंत सकारात्मक पुरावा आहे. शर्माजींनी नेमकं काय केलं? त्यांनी फक्त 3 सोपे बदल आपल्या आयुष्यात केले. रोज सकाळी 20 मिनिटे नियमित चालणं सुरू केलं, त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा भरपूर समावेश केला आणि जंक फूड खाणं पूर्णपणे बंद केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अवघ्या 6 महिन्यातच त्यांचा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल अगदी सामान्य पातळीवर आले. साध्या जीवनशैलीचा आणि शरीराच्या नैसर्गिक उपचार शक्तीचा हा किती मोठा आणि सकारात्मक परिणाम आहे हे यावरून अगदी स्पष्ट होतं. आणखी एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण म्हणजे मॅडम कपूर यांचं.
त्यांना साखरेची पातळी खूप वाढल्यामुळे वारंवार इन्सुलिन घ्यावं लागत होतं. पण जेव्हा आपण शरीराला योग्य तो आधार देतो आणि त्याच्या नैसर्गिक शक्तीवर विश्वास ठेवतो, तेव्हा ते स्वतःला कशा प्रकारे बरं करू शकतं आणि अशा जटिल मेटाबॉलिक आजारांना कसं परतवून लावू शकतं, हे त्यांच्या उदाहरणावरून सिद्ध होतं. मॅडम कपूर यांनी काय बदल केले ते पहा. साखरेचे आणि बाजारात मिळणाऱ्या प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलं आणि त्याऐवजी काजू, बिया आणि ताज्या भाज्या यांसारखं संपूर्ण अन्न खाण्यास सुरुवात केली. तणाव कमी करण्यासाठी योगा आणि रोज थोडा वेळ चालण्याचा सराव सुरू केला. केवळ 2 ते 3 महिन्यातच त्यांची साखरेची पातळी अगदी सामान्य झाली आणि औषधांवरील त्यांचं अवलंबित्वही खूप कमी झालं. हा बदल खरोखरच थक्क करणारा आणि आपल्याला खूप काही शिकवणारा आहे. या खऱ्या आरोग्याच्या प्रवासाच्या अगदी शेवटी एक अतिशय महत्वाची जाणीव होते, जी आपल्याला विचार करायला भाग पाडते. तुमचं शरीर स्वतःला बरं करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, पण आज तुम्ही त्याला कोणता संकेत देणार आहात? हा केवळ एक प्रश्न नाहीये, तर खऱ्या आरोग्याची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याची एक अत्यंत सकारात्मक आठवण आहे. रोजचे छोटे बदल, योग्य आणि साधा आहार आणि एक शांत मन हीच तुमच्या निरोगी भविष्याची गुरुकिल्ली आहे. शरीर आणि मनाचे हे संतुलन राखलं तर खऱ्या अर्थाने निरोगी आणि आनंदी जीवन जगणं प्रत्येकासाठी नक्कीच शक्य आहे. हा सर्व विषय मन लावून समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.